यशवी बंडगर आणि त्यांच्या सर्व टीमनी यात शोधकाम सुरू केलं. यात क्राईम ब्रांचच्या 4 पथकांनी यात चांगला काम करून शंकर दायगुडे, श्री शैलेश केटकर, श्री निलेश सरोने, श्री तुकाराम गाडगे सारी ऑफिसर्सनी जवळपास 250 सीसीटीव्ही कॅमेराच्या तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहितीदाराच्या आधारावर त्यांनी आरोपी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि गोपनीय माहितीनुसार 2 डिसेंबर एक होंडा कंपनीच्या नजीक हे नेकलेस विकण्याच्या साठी तिथं येणार आहे अशा माहिती मिळाली. त्यावर टीम्सने तिथं लावून 2 इसमांना शिताफीने ताब्यात घेतलेले आहेत. आरोपीचे नाव आहे 1 नंबर जिलानी मोहम्मद रफीक दामटे, वय 33. सध्याच्या त्यांचा पत्ता आहे नूरुल इस्लाम मस्जिदच्या बोळ्यात सोलापूरला आणि त्यांचे मूळ ते रहिवासी आहे लक्ष्मीनगर फिरदोस मस्जिदच्या पाठीमागे येरवाडा पुणे. आणि दुसरी आरोपी आहेत साहिल भाई नबी कंदियाल, वय 24. हे सध्या राहणार आहे जमा मस्जिद समोर सफदरवाडी गुंडगाव रोड आणि त्यांच्याही मूळ रहिवासी आहे नंबर 12 लक्ष्मीनगर येरवाडा. म्हणजे त्यांच्या अंगझडतीतून एक पिस्टल, देशी बनावटीच्या पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस आणि एक सोन्याचे नेकलेस अशा एक इसमाकडून आणि दुसऱ्या इसमाकडून एक सोन्याच्या नेकलेस आणि रेडमी कंपनीचे मोबाईल आणि त्यांनी पुण्यात वापरलेलं हे गाडी हे आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. यात अधिक माहिती अशा मिळालेल्या आहेत. तिसरे इसम आहे जे अजून ताब्यात घेतले नाही, त्यांचे शोध चालू आहे. रेहान चटिया रमजान लडाफ म्हणून आहे. ते आहेत राहणार मिल्लत नगर, शहाबाद, कलबुर्गी, कर्नाटक राज्य. तेही सध्या रहिवासी आहे नुरानी मस्जिद शेजारी लक्ष्मीनगर येरवाडा पुणे. अशा त्यांनी हे तिन्ही एकत्र येऊन हे जे ज्वेलरी शॉपचे जे चोरी केलेले आहे प्लान करून त्यांनी केलेले आहे. 12 तारीखला साहिल आणि रेहान जडिया अशा दोन्ही आरोपी उर्दुवाडी या ठिकाणीतून सुझुकी कंपनीच्या ॲक्सेस मोटरसायकल 12 तारीखला चोरी केली. ते गाडी इथं चोरी करण्यासाठी वापरलेलं आहे. हे मोटरसायकल चोरी गुन्हा उर्दुवाडी पोलीस ठाणा सोलापूर ग्रामीण इथं या ठिकाणी 280/2026 बाकी न्याय संहिता कलम 303 पाकेट 2 अन्वये गुन्हे दाखल आहे. आता अशा गुन्हे शाखेकडील श्री दायगुडे, श्री शैलेश केटकर, तुकाराम गाडगे, श्री निलेश सरोने या तपास पथकांनी चांगले काम करून गंभीर स्वरूपाच्या जबरी चोरीच्या आणि एक मोटरसायकल 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. त्यात गुन्ह्यात या जबरी चोरीला गेलेले आहेत 2 सोन्याचे नेकलेस 20 ग्रामचे 1 आणि 18 ग्रामचे 1 अशा दोन्ही रिकव्हर झालेले आहेत. चोरलेले वाहन वापरलेले जे वाहन आहेत तेही रिकव्हर झालेले आहेत. देशी बनावटी पिस्टलवर 3 जिवंत काडतूस आणि 2 मोबाईल अशा एकूण 6,20,000 किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या बाकी कोर्टासमोर हजर करून बाकी जे कायदेशीर प्रक्रिया आहेत ते चालू आहे.
या कामगिरीबद्दल मी क्राईम ब्रांचच्या DCP डॉक्टर अश्विनी पाटील, DCP झोन श्री प्रीतम यावलकर, ACP क्राईम श्री दिलीप पवार, ACP डिव्हिजन श्रीमती पुरी, PA श्री अरविंद माने, PA श्री पटकर, API श्री दायगुडे, श्री केटकर, काडगे, श्री निलेश सोनोमे आणि त्यांच्या पथकामधील सर्व अंमलदार श्री नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, जावेद जमादार, विवेक सातपुते, इम्रान जमादार, सुनील जाधव, विठ्ठल खेलमार, विनोद राजपूत, सीताराम देशमुख, जयकुमार बाळके, तात्यासाहेब पाटील, जिनके माने, संजय साळुंखे, सुरेश पवार, विजय सेंटरपुडे, आबाजी सावळे, काशीनाथ वाघे, भारत पाटील, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंडे, राजकुमार पवार, शैलेश फुकट, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, अजित पटेल, योगेश बर्डे, राहुल दोगे, अभिजित पवार, सायबर पोलीस स्टेशनकडे अंमलदार प्रकाश गायकवाड, चिंद्र राठोड, नानासाहेब काळे आणि आपलं चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, फरदीन शेख अशा पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो. आता 13 तारीखच्या घटनापासून आता पूर्ण हे लीगल प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत पूर्णपणे करून या आरोपीच्या मागे लावून सोर्स इंटेलिजन्स आणि आपला ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण अशा दोन्ही वापरून अतिशय सुंदर हे डिटेक्शन केलेलं आहे आणि आरोपी अटक करून सर्व मालिका केलेला आहे. त्याबद्दल पूर्ण मी अभिनंदन करतो. हे सर्व आरोपीवर येरवडा आणि लष्कर दोन केस आहे आणि आरोपी साखे जे आहेत त्यांच्या विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशनला एक केस आहे. जे फाशीचे आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध अगोदर 7 केसेस आहेत सर्व पुण्यामध्ये, येरवाडा, लष्कर आणि लक्ष्मीनगर समस्त आणि आता हे कुर्दवाडीला एक आणि आपलं सोलापूर शहरात एक अशा 9 केस होत आहेत त्यांच्या विरुद्ध. ते डिटेल्स ही आपल्याला प्रेस नोटला ऍड केलेले आहेत. सर ये प्लॅनिंग करून केलेलं कसं काय? म्हणजे 9 तारीख एकत्र आलेले आहे. आता जे प्राथमिक चौकशीला हे करत आहे 9 तारीख एकत्र आलं त्यांनी प्लॅन करून आरोपीची पिस्टल सारखे घातक शस्त्र आता प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पुण्यात एक व्यक्तीकडून घेतलं अशा इन्फॉर्मेशन आहे, त्यावरही आमचे काम चालू आहे. मूळ नाही पुण्याचे आहे, सध्या रहिवासी चालू आहे. सर्व ते लक्ष्मीनगर भागात रहिवासी आहे. तात्पुरता इथे पुन्हा इथे 2 सोलापूर. सर यातील एक आरोपी खुनाच्या गुन्ह्यात येरवड्यामध्ये होता अशी देखील ते डिटेल्स दिलेले आहे आपल्याला. अशा विशिष्ट स्पेसिफिक मोडस वापरला अशा विषय नाही. ज्यांनी 9 तारीखला यांनी प्लॅन केलेला आहे. त्यानुसार 12 तारीखला इथून कुर्दवाडीला जाऊन एक चोरी केल्या मोटरसायकल ते गुन्ह्यात वापरू म्हणून त्या गाडी यांची स्वतःची एक गाडी ते दुसऱ्या ठिकाणी सोडून ते जे चोरीच्या मोटरसायकल आहे त्या सीटवर यांनी आला आणि त्या पर्टिक्युलर ज्वेलरी दुकानमध्ये जाऊन त्या बंदुकीच्या दाखला 2 मिनिटं त्यांनी त्या वेचणी केली. धन्यवाद. सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा